शेतकरी न्याय हक्क विचार मंच तर्फे तिवसा तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आलंय। संत्रा उत्पादक त्यांना नुकसान भरपाईसाठी तिवसा तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय। तिवसा तालुक्यात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले असून शासनाकडून तात्काळ मदतीची मागणी यावेळी करण्यात आली आहे। संत्रा उत्पादक शेतकरी न्याय हक्क विचार मंच तिवसा तालुका यांच्या वतीने 23 सप्टेंबर रोजी तहसीलदार डॉक्टर मयूर कोळसे यांना याबाबत निवेदन सादर करण्यात आलंय। जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या 3 महिन्यांमध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे संत्र्यांची झाडे व फळं मोठ्या प्रमाणात बाधित झाली आहे। वारंवार निवेदन देऊनही अद्याप शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी जाहीर झालेली नाही। यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालाय आणि 15 दिवसात ठोस निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा या विचार मंचने यावेळी दिलाय। यामध्ये नुकसानग्रस्त संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी। सोयाबीन पिकावर मोझॅक रोगामुळे झालेले मोठे नुकसान लक्षात घेऊन हेक्टरी 30,000 रुपये मदत द्यावी। कपाशी व तुरीसह खरीप हंगामातील अन्य पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी 40,000 रुपये मदत द्यावी असंही या निवेदनामध्ये सांगण्यात आलं आहे। यावेळी विचार मंचाचे प्रमुख दिनेश वानखडे यांच्या उपस्थितीत सोपान जिरापुरे, जयकुमार बोके, सुरेश जाधव, महेश लांजेवार, शिवहरी बोकडे, शरद ताला, नंदकिशोर जिरापुरे, संजू मोरे, वासुदेव पुंसे आदी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासन व प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास यापुढे तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्धार उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे। कार्यालयांपर्यंत, जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवले, मात्र अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा विचार त्या निवेदनावर झालेला नाही। अशा प्रकारचा आकस शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आहे। त्यामुळे त्वरित शासनाने या सर्व निवेदनांचा विचार करून लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांना आपल्या पिकाचं झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी आज जोर धरून राहिलेली आहे। याकडे शासनाला लक्ष केंद्रित करण्याची आज गरज आहे। म्हणून संत्रा पिकावर फार मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन राहिलेलं आहे, फार मोठ्या प्रमाणात फळगळती लागलेली आहे। याचा कृषी विभागानं सुद्धा लेखाजोखा लक्षात घेऊन शेतांमध्ये जाऊन त्या शेताचं परीक्षण करून शासनापर्यंत ते नुकसान झालेली जी काही शेतकऱ्यांची जी काही झालेली नुकसान भरपाई आहे ती देण्याच्या उद्देशानं प्रशासनानं सुद्धा त्याच्यावर लक्ष देऊन काम करण्याची गरज आहे। म्हणून त्वरित या शेतकऱ्यांचा झालेलं जे नुकसान आहे ते त्यांना भरपाई देण्यात यावी। कोणताही शेतकरी त्याच्यापासून वंचित राहणार नाही ही सुद्धा दक्षता घेणं गरजेची आहे। म्हणून मी शासनाला एवढीच विनंती करतो की त्वरित या सर्व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाईचं आपण विचार करून त्वरित या सर्व शेतकऱ्यांना अनुदान देण्याचं काम आपण करावं, एवढीच मी शासनाला विनंती करतो। आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनानं सुद्धा त्याचा पाठपुरावा करून शासनापर्यंत हे निवेदन पोहोचावे अशी सुद्धा विनंती करतो। धन्यवाद।